होलीच्या सर्वांना शुभेच्छा. आपण होळी म्हणजे काय करतो तर अगोदर आदल्या दिवशी होळी पेटवतो, पूजा करतो आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळतो. यात खूपच मज्जा येते नाही का? पण तुम्हाला माहीत आहे का होळी का बरं साजरी करतात? चला तर मग पाहूया भक्त प्रल्हादाची संपूर्ण कथा. पुराणकाळी एक पराक्रमी पण अत्यंत अहंकारी असुर राजा होता, हिरण्यकश्यपू. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून असा वर मिळवला की तो ना मनुष्याने मरेल, ना प्राण्याने, ना दिवस ना रात्र, ना घरात ना बाहेर, ना शस्त्राने ना अस्त्राने. या वरामुळे तो अत्यंत गर्विष्ठ झाला आणि स्वतःलाच देव मानू लागला. त्याने राज्यात जाहीर केले की सर्वांनी फक्त त्याचीच पूजा करावी. पण त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद लहानपणापासून विष्णुभक्त होता. गुरुकुलात जाऊनही तो सतत नारायण नारायण म्हणत असे. त्याचे गुरु आणि सैनिक त्याला समजावत धमकावत, पण त्याची भक्ती ढळली नाही. राजाला हे कळताच तो संतापला. त्याने मुलाला समजावले, माझी पूजा कर. पण प्रल्हाद शांतपणे म्हणाला, खरे ईश्वर तर विष्णू आहेत. हे ऐकताच हिरण्यकश्यपू क्रोधाने पेटला. त्याने प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक उपाय केले. विष दिले, साप सोडले, उंच डोंगरावरून फेकले, हत्तीखाली टाकले, पण प्रत्येक वेळी विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला. शेवटी त्याने आपल्या बहिणीला होलिका बोलावले. तिला अग्नीत न जळण्याचा वर होता. योजना अशी होती की ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसेल. होलिका अग्नीत बसली, पण देवाच्या कृपेने उलट तीच जळून भस्म झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. याच घटनेच्या स्मरणार्थ आजही होळी साजरी केली जाते. हिरण्यकश्यपू अधिकच संतप्त झाला. त्याने प्रल्हादाला विचारले, तुझा विष्णू कुठे आहे? प्रल्हाद म्हणाला, तो सर्वत्र आहे. रागाने राजा खांबावर प्रहार करत म्हणाला, या खांबात आहे का? त्याच क्षणी खांबातून प्रचंड गर्जना झाली आणि त्यातून प्रगट झाला नरसिंह, अर्धा मनुष्य अर्धा सिंह असा अद्भुत अवतार. संध्याकाळची वेळ होती, ना दिवस ना रात्र. नरसिंहाने राजाला उंबरठ्यावर, म्हणजे ना घरात ना बाहेर, आपल्या नखांनी, म्हणजे ना शस्त्र ना अस्त्र, फाडून ठार केले. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या वराची अट न मोडता दुष्टाचा अंत झाला. नंतर नरसिंह शांत झाले आणि प्रल्हादाला आशीर्वाद दिला. प्रल्हादाने नम्रपणे प्रार्थना केली, प्रभू, माझ्या वडिलांना क्षमा करा. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला धर्माने राज्य करण्याचा आशीर्वाद दिला. कथेचा बोध: सच्ची श्रद्धा, धैर्य आणि सत्यावरचा विश्वास असेल तर कोणतीही संकटे आपल्याला हरवू शकत नाहीत. अहंकाराचा शेवट निश्चित असतो, पण भक्तीचा विजय कायम असतो. ही झाली भक्त प्रल्हादाची कथा. पण आपण ही होळी एक नवीन प्रकारे साजरी करूयात का? होलिका का जळाली? कारण तिला अहंकार झाला होता की मला अग्नीपासून काहीच होणार नाही. पण काय, शेवटी जे होऊच ते झालंच, नाही का? तर या होळीमध्ये आपण आपले निगेटिव्ह विचार एका कागदावर लिहून ते या होळीमध्ये जाळून टाकू शकतो ना, जेणेकरून आपली निगेटिव्हिटी निघून जाईन आणि आपण भक्त प्रल्हादसारखे निस्वार्थपणे भक्ती करू शकू. ज्याला शक्य होईन त्यांनी नक्की यावर्षी अशी होळी साजरी करा. धन्यवाद आणि परत एकदा हॅपी होली.